संयोगिता म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा. तुम्ही आपल्या 10वीला तर भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार. पण तुम्ही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं वाटतं. केलं नसेल तर आत्ताच जाऊन करा, कारण की जर तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला आपल्या 10वीचे नवीन अपडेट्स कळतील आणि नवीन एपिसोडसुद्धा पाहायला मिळतील. त्यामुळे आत्ताच जाऊन आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली 10वी ही वेबसिरीज पाहायला विसरू नका. धन्यवाद. हे काय करताय? जायचं नाही वे? माळ्यावर टाकलेल्या वस्तूंवर आठवणी खाली येतात. वस्तूंवर साठावी तशीच डोळ्यांच्यावर बी साठलेली असते. पायच फुंकर मारली की अजून गड दिसायला लागते. समजा भूतकाळच डोळ्यासमोर उभा राहते. तीच वेळ, ती जागा, ती माणसं समजा आहे तसंच. बिनकामाच्या म्हणून माळावर टाकलेल्या वस्तू आपल्यालाच वाईट वाटावं इतक्या जवळच्या होऊन जातात. कधी चेहऱ्यावर हसू तर डोळ्यात असू त्याला भाग पाडणाऱ्या या वस्तू बिनकामाच्या कवा झाल्या हे प्रश्नच पडतोय बघ. तुमच्या प्रश्न उत्तरांचं एखादं पुस्तक छापलं ना तर आपल्याला पुण्याला जायची काही गरजच नाही. आपण लिहिलेलं जर खपलं असतं तर कशाला एवढं समजा करायला लागलं असतं. आपण जगायचं, दुसऱ्यानं संघर्ष लिहायचा आणि तिसऱ्यानं पैसे कमवायचं, असं समधीकडे चालू आहे बघ दीपे. बरं, निवड घेऊन जाताय ना? होय, जे सांगितलं होतं ते समजा दिलेस ना, आधीच समजा दाखवून झाले. हो, सगळं नवं केलंय. पण मला नाही वाटत तिचा जीव खाण्यापिण्याच्या गोष्टीत अडकला असेल. अडकलास तर तुम्हा दोघात, नाहीतर कशात नाही. ते समजा बोलून झालंय. तरी बघू आज काय होतंय. आज आबायला घेऊन जातो. पण ह्यो निवद शेवटचा. आज काय बी झालं तरी आपण इथनं निघायचंय. कदाचित आपण इथनं जावं हेच तिची शेवटची इच्छा असेल. आणि तसं जर खरंच असेल तर आज बी कावळा शिवायचा नाही. बघू काय होतं. चला बे. पण दाद्या, मला लय भ्या वाटतं रे तिकडे जायचं. कशाचं बी वाटतं? अरे म्हणजे बघ की, आपण तिथंच जाळलंय आपल्या आईला आणि ते जाळताना बघितलेलं आठवलं का नाही, मग अजूनच जास्त भ्या वाटतंय. अरे शरीर जाळले, आई आपल्यातच आहे की. आणि भ्याचं कशाला, मी आहेच की तुझ्यावर. हा, खरं तर मला वाटतं आपल्यासने ज्या गोष्टीचं भ्या वाटतं ना त्या गोष्टीला सामोरं जायचं. कारण जर सामोरं गेलं नाही ना भ्या तर ज्या गोष्टीचं भ्या वाटतं ती गोष्ट कवाच आपला पाठलाग सोडत नाही. कळलं का? चल.
अबे आज तू बोल. बहुतेक तिला तुझं ऐकायचं असं. काय बोलायचं? तिला कसली काळजी वाटत असं ते बोल तिच्यापाशी. म्हणजे हिथं बोलल्यावर ऐकते काय? माणसं तर असंच म्हणतात, त्यामुळे असेल तसंच. बरं नाही ऐकलं तरी बी आपण मनातलं बोललो याचं समाधान होईलच की. आहे मी मी का नाही रोज शाळेत जाईन बघ. तिकडे गेलो का नाही तरी बी चांगलं नाही. दादाला वहिनीला कवाच त्रास नाही झाला. तुझी आठवण काढून कवा रडणार बी नाही. आता आजच चाललोय आम्ही. जाताना सायकल येतच ठेवून जाणार. म्हणजे तिथं शहरात जागा नसते ना सायकल चालव. दोस्तांची वर सायकल चालवाय मजा आहे बघ. म्हणून मग तिथं मजालाच घेऊन जातो सायकल. मला माहित आहे ती सायकल तू लय कष्ट करून घेतल्यास, पण का नाही तू काय बी काळजी करू नकोस. माझ्या का नाही माझ्यापेक्षा जास्त त्या सायकलीची काळजी घेईल बघ. इकडच्या शाळेत झालं होतं तसं तिकडं काहीच नाही होणार. तू जेव्हा शाळेत आलीस तेव्हा तुला लय वाईट वाटलेलं ना. आता बघ आहे त्या शाळेत का नाही मी समजा चांगलंच करेन, काय बी नाही होणार. आय पण खा की अगं निवड. बर माझ्यासाठी तरी खा. आब्या नाही खायचं ना तुला? राहू दे, नको खाऊस, नकोच खाऊस. पण उद्यापासून आम्ही इथे येणार नाही. पुन्हा म्हणू नकोस पोरं सोडून गेली म्हणून. आजचा शेवटचा निवेद होता, तो बी तुला नको आहे ना? मग तुला काय पाहिजे ते तरी सांग की. जगात एवढा समजा असून हाय ह्याच्यात खुश असणारी तू नेमका जीव कशात अडकलाय ते तरी सांगायचं नाही सोय? नाही सांगायचं, राहू दे, नको सांगूस. पण मी सांगतो, आज हे घर, हे गाव, इथली माणसं समज सोडून निघालोय कायमचं. पुन्हा नाही येणार आहे. चला. दाद्या केव्हा जायचं म्हणतोस? आजच. ते अण्णा गाडगेंची पिकअप सांगितली, ती आली की लगेच निघणार. आता तू ठरवलेस म्हणजे ती करणारच, यात वादच नाही. अरे पण लगेच आजच? हा बा कवा तरी जायचं आहेच की. खरंय बाबा, कोणच कुठं कायमचं राहायला आलेलं नाही. ज्याची त्याची जायची येळ आणि काळ ठरलेला आहे बघ. पण ज्यांची जायची येळ जवळ आली त्यासनी सोडून ज्यांची गरज इथं माणसासनी आहे त्यासनी देव का घेऊन जातो हे त्यालाच ठाऊक. ना तुम्हीच म्हणता ना, इथे येणाऱ्या प्रत्येकाचं काम ठरलेलं असतं. ज्यांचं झालं ती गेली.
ज्यांचं राहिले ते आहेत की अजून. पण एक गोष्ट खरी आहे बरं का नाना, तिथं कोणच कायमचं मुक्कामाला आलं नाही. दाद्या, तिकडं पुण्याला जा बाबा तू. तिकडं गेल्यावर आमच्या पोरासारखं गावाला विसरू नको म्हणजे झालं. नाहीतर बायको आली म्हणजे माणसं विसरायची सवय आजकाल पोरासनी. आबा, अहो इथं माझ्या घरात माणसं नाहीत म्हणजे माझी माणसंच इथं नाहीत असं कवाच वाटणार नाही बघा. घरच्यांपेक्षा जास्त तुम्ही केले आमच्या घरासाठी. आणि बायको आली म्हणजे विसरलो असतो तुम्हाला. आणि बायकोच अशी केली ती तुमच्यासनी विसरून देणारच नाही बघा. आता तिला तरी कुठं आवडते शहरात यायला, ती बी गावातच वाढली. पण प्रत्येक ना आवडती गोष्ट करण्यामाग माणसाची काहीतरी मजबुरी असते. वाईच ती समजून घ्या. खरंय, तिकडे नीट राहावा, एकमेकाला जपा. आणि अभ्या, तिकडे गेला गावातल्या मित्रांनी फोन कर. आणि बघ, त्या दिगाचा मस्त जीव आहे तुझ्यावर. हो नाना, करीनच की फोन. आणि सुट्टी दिवशी येईनच की आम्ही. होय, 2-3 दिवस जरी सुट्टी मिळाली ना तरी इकडे चक्कर मारीन बघा. आबा, म्हातारी आईची न तुमची बी काळजी घ्या. काय दुखलं खुपलं तर लगेच दवाखान्यात जावं, अंगावर काय काढू नका. ना गावातलं ढोल तेवढं काय बंद करू नका बघा. पोरं चांगली वाजवायला लागले. येतो. दाद्या, आता आलोच तर रेशमाला भेटून जाऊया की. अरे नको बाबा, वाईस काय झाली किती माहिती ना लगेच रडते. अरे पण म्हणून काय न भेटताच जायचं का? हो, रेशमाचे आहे. बरं आहे ना? हाय की बरं. तुम्ही कुठे निघालाय? घरीच निघालो होतो. ती आता गाडी कवा बी येईल ना. पण बरं झालं तुम्ही सगळे आहेतच भेटला. आता कुणाच्या घरी जायला नको. रेशमाचे आहे. रेशमा कुठे आहे? अरे ती सकाळीच गेली रानात गुरं घेऊन. मला म्हणली मी जाते, तू थांब घरीच. मग कवा येईल? म्हणजे आम्ही जायच्या आधी येईल ना? मला सांगून गेले तू मागणं डबाने अभ्यासाचं घेऊन ये. आम्ही तिकडेच अभ्यास करणार आहे. हे काय, तिचा डबाच न्यायला आले होते मी बी. जाताना तुला नीट जाण काळजी घे म्हणले. असं का केलं तिनं? अरे बाबा, त्या पोरीला काय होईल ते तिचं तिलाच माहीत. पण तुम्ही आता कवा येणार माहित नाही. सरबत घ्या की, लगेच करते. या घरी या. बोलले ऐक की, रेशमी तुला सगळं सांगते ना. अगं मग आता बी सांगितलंच असं. नव्हतीच सांगत. कालपासून नुसतीच रडत होती. सकाळी मला म्हणली मी रानात जाते, तू माग नाही. मी म्हटलं का, तर आधी असंच म्हणत होते. पुन्हा म्हणली आभायला असं जाताना बघणं मला सहन व्हायचं. असे कसे आहे ग पल्ले ती? कशी आहे माहित नाही, पण तुझ्यावर लय जीव आहे रे तिचा. अजूनही सांगितले तुला, कधी एकटं वाटलं तर फोन कर, त्रास करून घेऊ नकोस. एवढ्यासाठी काय निरोप असेल तरी सांग म्हणजे.
स्वतःच्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून काय मी तुझा विचार केलाय तिने, पण तू तिच्याशी जे काय वागलायस ना ते काही बरोबर नव्हतं बघा. अगं पण पल्ले, आत्ता घरी गेलो होतो. दीपी म्हणली निवद घेऊन गेलाय. काय रे, शिवला का कावळा? नाही, आज आब्याला घेऊन गेलो होतो तरी बी नाही. आबा म्हणत होता का नाही गय आणूया म्हणून, तर तू नाही म्हणलास. झाला असतास का नाही मोकळा? अरे मी मोकळा झालो असतो, ती कशी झाली असती. बघू, आज शेवटचा नैवेद्य दिलाय, काय होते ते बघू. तू गेल्यावर करमायचं नाही का दादे? अरे कितीदा सांगू तुम्हाला, दुःखाच्या पैशावर माणुसकीचा सौदा करावाच लागतं, नाहीतर ही माणसं जगू देत नाहीत बाबा. यांची माणसं म्हणतात ना, पैशाला काहीच किंमत नाही. तीच माणसं जेव्हा जगण्यापुरती पैसा नसतो तेव्हा नावं ठेवतात. हो रे दाद्या, आता आम्ही बी इथं काहीतरी काम बघतो. लय बोलणी खाल्ली माणसांची, आता काहीतरी काम केलं पाहिजे. शुभ्याला बी संगण येतो. काय शुभ्या? तर काय बाबा, अरे लगीन करायचं म्हणलं तर पैसा पाणी पाहिजे, नोकरी पाहिजे. भले तू किती पण कमव, पण पुरीला दाखवण्यापुरती तरी नोकरी पाहिजे बघ. आधी पोरं आई बापासाठी नोकरी करायची, लगीनच इतकं अवघड झाले, समजा त्यासाठी चालले का काय असं वाटतंय बा. पण खरं सांगू का तुम्हाला, माझं मन इकडे शेतीतच रमायचं बघ. वावर, उर, वडा, पाणी, झाड, ह्याच्याशिवाय कशातच मन रमायचं नाही. तर तिकडे गेल्यावर काय होणार आहे जीवाचं त्यालाच ठाऊक. अण्णा, आमची गुरण शेरड आहेत ना, ते तुमच्या गुरांच्या सोडून वाईस ध्यान ठेवा. काय आहे, कमळी आईशिवार कोणाला दूध द्यायचे नाही, तेवढं जमवून घ्याल. तिकडे गेल्यावर फोन बिन करत जा, नाहीतर तिकडे गेला की तिकडचाच होईल. अरे असं कसं, अरे तू इतका नालायक असून बी तुझ्या बरंच होतो, कवाच दुसरीकडे गेलो नाही ना, असं कसं होईल? हाय का दादे, जाता जाता पण लगा अपमान करायचं सोडून. अरे तू इथं गेलाय, आणि तुमच्या दोघांचं जर काही नोकरीचं झालं नाही, तिकडे यायचं. आपलं घर आहे तिकडं, मानानं राहायचं. बरं येऊ का, गाडी कवा बिल? माझी शीस पेन्सिल बघितलीस का कुठं? अरे काल अभ्यास करत बसलेलास तिथंच पडली असेल की बघ की. सकाळी लुटून काढताना तर मला नाही घावली. दादा, आई नेहमी इथं बसायची. सकाळी उठलो तरी इथंच दिसायची, आणि संध्याकाळी शाळेत ना आलं तरी इथंच. बाईच्या जातीला चूल कवाच सुटत नाही, मग ती लगीन झालेली असो नाहीतर व्हायचं असो, ती शहरातले असो
नाहीतर गावातली. चूल नाही सुटत. पण नाही वहिनी, आहे का नाही, समजले मनापासून करायचे का? आई गेली का नाही तेव्हा असं वाटत होतं जिथं जिथं आई आहे ती जागाच नको. आणि आता जायची वेळ आलं तर असं वाटतं जिथं जिथं आई होती ती समज संघ घेऊन जावं. घेऊन आहे ग लागत. कोणी बी दारात आलं तरी का वस्तू जी आहे ना मोकळ्या हातानं माघारी घालवलं नाही. हो तर काय, तुला जे खायला द्यायची तेच, आणि तेवढं तिने आम्हाला दिलेलं का? कधी उशीर झाला नाहीतर घरात न खाता निघालो का नाही तरी म्हातारी आई आबासनी म्हणायची तिकडं आब्याकडे खायला. त्याची आई त्याला कधीच उपाशी जाऊ नाही द्यायची. त्यामुळेच मी ठरवलं आई एवढं चांगलं व्हायचं नाही. पुन्हा मलाच काय झालं, मागं असणाऱ्या माणसाने जगायला मुश्किल नाही. आता कोणासाठीच एवढं करणार. बाकी काय बी होईल, पण हे नाही व्हायचं तुमच्याच्यान. आईकडनं आलंय तुमच्यात हे. मूळ स्वभावात असतं ते असं नाही जात. आता या घरातच नाही तर तुमच्या दोघात मुरलेली आहे. श्वास आता ऋतून बसला देवाई हो न्याय कसला. ओ श्वास आता ऋतून बसला देवाई हो न्याय कसला. चिमणी नाही पिला पाशी पिला पाशी. हाक आई मारू कशी, हाक आई मारू कशी, हाक आई मारू कशी. मैत्रीला तो सोन्याला गेला. मन घट्ट करून घरातून बाहेर पाय ठेवा. काय रडायचे ते इथंच रडून घ्या. तिथं पुन्हा नव्यानं सुरुवात करता यावी इतकं मोकळं व्हा. काय उरला सुरला ओला होता तो याच घरामध्ये. ते बी संपलं.
आता पुरा कोरडा झाला. हो पण अण्णा या की लवकर. हो समजा सामान बी काढून झालं. या लवकर, पुन्हा माहिती आहे ना लांब जायचंय. हो या. येतील थोड्या वेळात. दाद्या पाहुणा लय उशीर केलाय तुम्ही. तिसऱ्यांदा व्हा समजा एकदमच घेतलं होतं. आता आम्ही बी पुण्याला चाललोय. तुम्ही बी जावं तुमच्या घरी. मी आप्पा पवार, तुमचा बाप.